नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सर्व पुरस्कार विजेते, अन्नदानोत्सव ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, आज माझ्या बऱ्याच इथे मैत्रीण, लेखक, कवी, श्रेष्ठ श्रोतेजन आणि स्वरानंद प्रबोधिनीचे सर्व विद्यार्थिनी, सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. महर्षी अगस्त्य पत्नी लोपामुद्रा या विदुषीच्या नावाने दिलेला महर्षी लोपामुद्रा सागर जीवन पुरस्कार दिल्याबद्दल मी प्रथम अन्नदानोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सहस्रबुद्धे आणि सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो. आणि यामुळे आता अजून मला परत काही वर्ष तरी संगीत शिकावं असं वाटायला लागलंय, कारण त्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले. तर बघूया किती साथ मिळते देवाची. माझे पती डॉक्टर मधुसूदन भोपळेकर यांनी अगस्त्यविषयक आख्यायिकांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभ्यास या विषयावर PhD केली आहे. त्यामुळे सतत या विषयावरच संवाद होत असेल. योगायोगाने महर्षी अगस्त्यांची पत्नी लोपामुद्रा यांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळाला आहे. हा खरोखर मालिकांचे जॉबच म्हणावा लागेल. आणि आनंदोत्सव संस्था आम्ही पहिल्यापासून आम्ही बघतो. नावाप्रमाणे सगळीकडे संचार असलेले आम्ही सहस्रबुद्धे सर, की आज छोटेसे आम्ही रोप पाहिलेलं त्याचा अर्थ आता मोठा वृक्ष झालेला दिसते. आणि इतक्या लोकांसाठी ते करतात की आम्हाला खरं म्हणजे संकोच वाटतो की आपण ह्याच्यासाठी मदत करू शकत नाही, पण ते मात्र आमचा सन्मान करतात. तर मी अन्नदानोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष आणि सगळ्यांचे खूप आभार मानते. थोडीशी लोपामुद्राबद्दल मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते. लोपामुद्रा लक्ष्मी स्तोत्र व हयग्रीव अगस्त्य संवादात प्रकटलेल्या ललिता सहस्रनामासह संपादित केलेल्या स्तोत्रामधून अगस्त्य आणि लोपामुद्रेच्या कवित्वाची, काव्यमय शैलीची आणि भावभक्तीचे दर्शन घडवणारी स्तोत्र आहेत. आणि हे स्तोत्रांचं पुस्तक आमच्या वहिनी उषा वहिनी सहस्रबुद्धे यांनी संपादित केलेलं आहे. त्याच्यावर सगळे त्यांची टाळ्या वाजून डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी पण महर्षी अगस्त्य व महर्षी लोपामुद्रा यांच्यावर अनेक ग्रंथ लिहिलेत, नाटक लिहिले आणि ते नाटक खरोखरच पाहण्यासारखं आहे. त्यामुळे आम्हाला खूप माहिती मिळाली. विदुषी लोपामुद्रा यांचा ऋग्वेदात उल्लेख येतो. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इतर महर्षींच्या बरोबर चर्चासत्रात भाग घेत. त्या काळातले हे मुद्दा मी सांगते की त्या काळातले, आता तर आपण सगळेच चर्चा करतो मोठ्या प्रमाणावर, पण त्या काळातल्या विदुषींचे कार्य अतिशय मोलाचं आहे. महर्षी लोपामुद्रेचं वैशिष्ट्य म्हणजे राजवैभवात वाढलेली असून सुद्धा महर्षी अगस्त्य ऋषींबरोबर तिने आश्रमात आनंदाने संसार केला. हे पतिप्रेम आणि कर्तव्य तत्परता ही विदुषी समाजापुढे खरोखर आदर्श म्हणून ठेवायला हरकत नाही. संगीत, संस्कृत, संस्कार या त्रिसूत्रीचे पालन करण्यात आमच्या दोघांचे जीवन परिपूर्ण झाले. सुहृद, आप्तेष्ट, विद्यार्थी यांच्या सहवासात आमचे आयुष्य कृतार्थ झाले. संगीतम एव हृदयस्य मधुप्रसादः हेच आमचे जीवन आहे. संगीताच्या माध्यमातून जवळजवळ 40 वर्षे अनेक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला. आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या स्वरानंद प्रबोधिनीची विद्यार्थिनी सानिका जोडेगावकर हिने SMT विद्यापीठातून संगीतात विद्यावाचस्पती ही पदवी कालच राज्यपालांनी अस्वीकारून मिळाली आहे. दुसरे आमचे विद्यार्थी आपल्या नगरच्या लोकांना परिचित असलेले पवन नाईक, हे पण आमच्या क्लासचे पहिले विद्यार्थी. सांगायचा मला अभिमान वाटतो की ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय आणि सूफी संगीताचे मोठे कलाकार आहेत. आजही अनेक विद्यार्थी देशात आणि परदेशात भारतीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करतात. ही माहिती सांगण्याचा उद्देश असा की सांकेतिक कार्यासाठी मिळालेला माझा पुरस्कार मी माझे पती डॉक्टर भोपळेकर, स्वरानंद प्रबोधिनीच्या विद्यार्थिनी आज इथे बऱ्याच जणी हजर आहेत, भजनात रचलेल्या आमच्या भगिनी आणि आप्तेष्ट यांना मी प्रेमपूर्वक अर्पण करते. आनंदोत्सव ट्रस्टचे आभार. शेवटी
माझ्या भावाला काही मराठी बोलता वेळ फार येत नाही, तर छोट्याशा त्या गाण्यातून माझ्या भावाला मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. गोड मानून घ्याकडे नुकती संक्रांत रथसप्तमी झालेली आहे. क्षण आलाय भाग्याचा, क्षण आलाय भाग्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा. नाचत नादे हसत मोदे, नाचत नादे हसत मोदे. हे मन माझे, हे मन माझे,